नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारनं महिन्याला 1,500 रुपये देते. मात्र त्यामुळं राज्याच्या तिजोरीत खडखडाट दिसून येतोय, कारण जिल्हा नियोजनासाठी अपुरा निधीच मिळालाय. राज्यातल्या सर्व जिल्ह्यांना वार्षिक योजनेच्या फक्त 60% निधीच आता मिळालाय. उर्वरित निधी हा मार्च अखेरीस तरी मिळेल का, यावर प्रश्नचिन्ह आहे. विविध योजनांमुळे सरकारी तिजोरीवर ताण येत असल्याची माहिती अर्थ खात्याच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यातल्या कंत्राटदारांची देखील कोट्यवधी रुपयांची बिलं थकली आहेत. राज्यातल्या इतर योजनांच्या निधीला देखील कात्री लावण्याची वेळ ओढवलेली आहे. लाडक्या बहीण योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी लागतो आणि त्यामुळे इतर योजनांवर आता कात्री लावण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली आहे. कंत्राटदारांची देखील कोट्यवधी रुपयांची बिलं थकली आहेत. कंत्राटदार देखील आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. जिल्हा नियोजन समितीला देखील अपुरा निधी मिळतोय, त्यामुळे कामं रखडलेली आहेत. आतापर्यंत 60%च निधी मिळालाय. उर्वरित निधी आता मार्च अखेरीस मिळणार का, यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना तब्बल 45,000 कोटींची लाडकी बहीण योजना सरकारला आता पेलवत नाहीये. दुसरीकडे कंत्राटदारांची देखील कोट्यवधी रुपयांची बिलं थकलेली आहेत. त्यामुळे कंत्राटदार आता आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. लाडक्या बहिणीमुळे आता सगळ्याच योजनांवर भार आलेला आहे. पुढच्या बातमीकडे. ही उद्विग्नता आणि अश्रू आहेत ते सिंधुदुर्गातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे. गारपिटीनं हा शेतकरी कोलमडून पडलाय. वर्षाकाठी 10 लाखांचं येणारं उत्पन्न गारपिटीत वाहून गेलंय. आता कुटुंबाचं पोट कसं भरायचं, जगायचं कसं, असा प्रश्न त्याला पडलाय. म्हणूनच त्याच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीये. एकीकडे उष्णतेची लाट असताना दुसरीकडे कोकणाला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिराली खोऱ्यात काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. ग्रामीण भाग असलेल्या घोडगे गावाला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. या गावात केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. मी स्वतः 3,000 केळी लावले आणि आता जवळजवळ 2-2.5 केळी तर पूर्णपणे गेलेले आहे. आता काही त्याच्यात होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पूर्ण उदरनिर्वाह ते केळीवरतीच आहे आणि सगळं होतेचं नव्हतं जाऊन गेलं आहे. म्हणजे काय आता 2 महिन्यात त्याचं उत्पन्न येणार. वर्षाकाठी आम्हाला 5-6 लाख 7 लाख 8 लाख 10पर्यंत आम्ही जातो. पण आता हे काय घातलेला खर्च पण मिळणार नाही. मग काय करायचं, सगळं हे झालेलं. दोडामार्ग तालुक्यातील या शेतकऱ्याचे अश्रू बघून नक्कीच काळीज पिवटून गेलेलं आहे. आता राज्यातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया. नीलम गोरेंवर टीका करताना खासदार संजय राऊतांची जीभ घसरली आहे. लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं, अशा तिखट शब्दात त्यांचा समाचार घेतलाय. तसंच लक्षवेधी घायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले, असा सवाल देखील राऊतांनी गोरेंना केलाय. नीलम गोरेंनी केलेल्या आरोपांच्या वादात आता संजय राऊतांनी शरद पवारांना देखील ओढलेलं आहे. शरद पवारांनी या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी घ्यावी, त्यांनी घटनेचा निषेध करावा, अशी मागणी संजय राऊतांनी केली. अंबादास दानवेंनी नीलम गोरेंवर टीका केली आहे. बाप बदलला असेल तर बदला, आईवर का दगड फेकताय, असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केलाय. नीलम गोरेंनी बाळासाहेबांशी तरी इमान राखायला हवं होतं, असं दानवे म्हणाले. नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम गोरेंसंदर्भात वक्तव्य केलं आहे. विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोरे यांनी माझ्याकडून पैसे घेतले, पण मला उमेदवारी दिली नाही, असा आरोप विनायक पांडेंनी केलेला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या नीलम गोरेंसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत. मर्सिडीजच्या आरोपांबाबत स्वतः एकनाथ शिंदे सविस्तर बोलणार आहेत. राऊतांना एकनाथ शिंदे पुरावे देणार असल्याची माहिती मिळते.
नीलम गोरेंच्या माजी ओएसडीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी नोकरीचं आमिष दाखवून या ओएसडीनं 9 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. सचिन चिखलीकर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर माहीम पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर नीलम गोरेंनी याआधीच सचिन चिखलकरची पदावरून हकालपट्टी केली. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या भेटीसाठी रवाना झाले. देशमुखांच्या हत्या प्रकरणाला 77 दिवस पूर्ण झालेत. मात्र कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला तातडीनं ताब्यात घ्या, तसंच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशी मागणी ग्रामस्थांची आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अद्याप एक आरोपी फरार आहे. त्यामुळे मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाबाबत वारकरी संप्रदायानं मोठा निर्णय घेतलाय. अन्नत्याग आंदोलनात वारकरी देखील सहभागी होणार आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झाले. शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील याचिकेवर आता सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 15 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार त्यांच्या पत्नी करुणा मुंडेंनी केली. पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 8 ते 10 पदाधिकारी राजीनामे देऊन लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी सुनील तटकरे तसंच पार्थ पवार यांच्यासोबत प्राथमिक बैठक झाल्याची माहिती आहे. येत्या 8 ते 10 दिवसात पक्षप्रवेश होऊ शकतो. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याच्या घरगुती सोहळ्यात एकत्र दिसून आले. यावेळी त्यांच्यात खेळमेळीच्या वातावरणात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे बंधूंमध्ये मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावानं मध्य मुंबईतील एका सीएला तब्बल 1.5 कोटींचा गंडा घालण्यात आलाय. त्यांच्या परिचयातील व्यक्तीच्या 100पेक्षा अधिक कंपन्या आहेत. या कंपन्यांचं काम मिळवून देतो असं सांगून सीएला फसवण्यात आलं. या प्रकरणी सीएनं केलेल्या तक्रारीवरून आता अक्रम सत्तार या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला थेट दमच भरल्याची माहिती समोर आली आहे. मस्ती कराल तर घरी चाल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय. मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव आणि ओएसडी सुद्धा आता फडणवीस ठरवतात असं कोकाटेंनी म्हटलेलं आहे. प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता, शिस्त आणण्यासाठी सर्व प्रयत्न करा असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिले. दिल्लीतील शपथविधी दरम्यान मोदी फडणवीस भेटीचा तपशील समोर आलाय. कुणाचीही पर्वा करू नका असं देखील मोदींनी सांगितलं. आता एक धक्कादायक बातमी आहे संभाजीनगरमधून. 10वी आणि 12वीच्या परीक्षा केंद्रावर चक्क खाजगी क्लासेसचे जे शिक्षक आहेत ते सुपरवायझर म्हणून काम करतात आणि हे शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचं काम करत असल्याचं वास्तव समोर आलंय. फुलंब्री तालुक्यात आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर खाजगी क्लासिंग कोचेसचे 9 शिक्षक तर खाजगी इंग्रजी शाळांचे 2 शिक्षक सुपरवायझर म्हणून काम करत होते. काशीराम विद्यालयाच्या लेटरहेडचा उपयोग करून या शिक्षकांनी सुपरवायझर म्हणून आपली वर्णी लावून घेतल्याची चर्चा आहे. मी तपासणीसाठी गेलो होतो. त्यामध्ये फक्त कॉपीच्या प्रकरण आम्हाला म्हणजे माहिती मिळाली होती. त्याच्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली आणि मास प्रमाणात त्या ठिकाणी कॉपी आपल्याला दिसून आली. त्यामध्ये महत्त्वपूर्ण असं आहे की मुलांना कॉपी करण्यासाठी पुस्तक पण त्या ठिकाणी उपलब्ध होती. आमची पूर्ण टीम रात्री एक या 1:30 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये बसून त्यांना FIR दर्ज केली. सगळी टीमला त्यामध्ये त्याचा सहभागी असल्या कारणामुळे सगळ्यांवर मास कॉपीचा आरोप केला आणि त्याच्यावर आपण 420चा गुन्हा दाखल करतोय आणि त्यासोबत इतर आपल्या जे कॉपीमुक्त अभियानामध्ये जितके बी गुन्हा आहेत ते त्यांच्यावर दाखल करणार आहे. राज्यातल्या आणखी काही घडामोडींचा आपण न्यूज पॉईंट 20 म्हणून धावता आढावा घेऊया. राज्यात महसूल विभागातील सुनावण्या घेताना आता AIचा वापर करणार अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे. सुनावणीमध्ये AI अतिशय उपयोगी ठरणार असून निकालपत्रासाठी AIची मदत घेऊ असं बावनकुळे म्हणाले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे. 8 फूट केक कापून उदयनराजेंनी वाढदिवस साजरा केला. 80 फुटांचं कटआउट देखील आकर्षण ठरलं होतं. पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांदी आणि सोन्याचं सिंहासन भेट दिलंय.
नाशिक महापालिकेची दर्ग्यावर केलेली अतिक्रमण कारवाई वादात सापडण्याची शक्यता आहे. दर्गा ट्रस्टचे पदाधिकारी महापालिकेविरोधात आता उच्च न्यायालयात जाणार आहे. हिंदू संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शनिवारी महापालिकेने अतिक्रमण काढलं होतं. दिव्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी आलेल्या मनपा अधिकाऱ्यांचा ताफा स्थानिकांनी अडवलाय. इमारतींवर पालिकेनं कारवाई करू नये, आम्हाला आमचं म्हणणं मांडण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी स्थानिक करत आहेत. त्यावेळी स्थानिकांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलन केलं. जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानाचा निषेध करण्यासाठी नाशिक आणि पुण्यामध्ये वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. आणि टॉप 50 नंतर आता एक बातमी आहे पुण्यातून. कुख्यात गुंड गजा मारणे टोळीवर आता मकोका लावण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यावर गजा मारणे टोळीने हल्ला केला होता. त्याची दखल घेत पोलिसांनी आता 3 आरोपींची धिंड काढून मकोका लावलेला आहे. ओम जिज्ञासू, किरण पडवळ आणि कुणाल तापकीर अशी या आरोपींची नावं आहेत. पुण्यातील कोथरूड परिसरात भेलकेनगर भागात एका मिरवणुकीदरम्यान गजा मारणे टोळीतील तिघांनी IT इंजिनियर देवेंद्र जोग यांना मारहाण केली होती. या हल्ल्यात जोग जखमी झाले होते. त्याची दखल घेत पोलिसांनी आता मारणे टोळीविरोधात मकोका लावलाय. कोणी क्रिमिनल जोपर्यंत शांत आहे, आम्ही रिपीट वारंवार करतो याच दृष्टीने की जर शांत आहे तर त्यांच्यावर आम्ही मेनस्ट्रीमला आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू. लेकिन एक छोटासा पण मिसएडव्हेंचर झाला तर त्यावर 100% जोरात कारवाई होईल. ही भूमिका पोलीस दलाची आहे. याच्यावर एक विशिष्ट काही टोळी आयडेंटिफाय होत आहे. लवकरात लवकर आम्ही ते टोळी आयडेंटिफाय करून मोका अंतर्गत कारवाई त्यांच्या विरुद्ध करू. पुण्यात पुढची बातमी दुसरी. नाशिक जिल्ह्यातून इगतपुरी रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे प्रवाशांनी गोंधळ घातलाय. कारण 1.5 तासाहून अधिक काळ रेल्वे थांबून ठेवल्यानं प्रवासी संतप्त झाले होते. त्यांनी व्यवस्थापकाच्या ऑफिसमध्ये गोंधळ घातला. लखनौ लोकमान्य टिळक टर्मिनस AC सुपरफास्ट ही गाडी तब्बल 1.5 तास इगतपुरी स्थानकावर उभी होती. त्या मागून आलेल्या सगळ्या गाड्या सोडल्यानं प्रवासी आक्रमक झाले होते. यावेळी संतप्त प्रवाशांनी स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये जात रेल्वे तात्काळ सोडण्याची मागणी केली आणि गोंधळ घातला. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आहेत. अभिजित, ते प्रवाशांची एकच मागणी होती की 1.5 तास रेल्वे का थांबवून ठेवली, पाठीमागच्या गाड्या सोडल्या आणि हिलाच का थांबवून ठेवली. आता कशी सद्यस्थिती आहे? ही जी गाडी आहे ही इगतपुरी रेल्वे स्टेशन पासून पुढे काही अंतरावर थांबवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रवासी खरं तर अधिकच संतप्त झालेले आहे. कारण आधीच मागच्या 1.5 ते पावणे 2 तासापासून इगतपुरी रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबवून ठेवण्यात आलेली होती. प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर मग ही गाडी इगतपुरी रेल्वे स्थानकावरून पुढे सोडण्यात आली. मात्र पुढे काही अंतरावरच पुन्हा एकदा गाडी थांबवण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवासी संतप्त आहे. इगतपुरी स्टेशन जे स्टेशन मास्तर आहे त्यांना खरं तर प्रवाशांनी गाडी थांबवण्याचं कारण विचारलेलं होतं. मात्र त्यांना देखील त्याचं उत्तर देता आलेलं नाही आणि त्यामुळे प्रवासी अधिकच संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अद्याप ही गाडी जी आहे ती इगतपुरी रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर पुढे थांबवण्यात आलेली आहे. या गाडीच्या मागून ज्या एक्सप्रेस गाड्या आलेल्या होत्या त्या सोडण्यात आल्या. मात्र या गाडीला थांबवून ठेवण्यात आल्यामुळे सध्या निश्चितच अभिजित, लखनौ LTT ही गाडी 1.5 तास खोळंबून राहिल्यामुळे प्रवासी संतप्त झालेत. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. इगतपुरी स्टेशनवरचा आपण प्रकार बघतोय. सगळे प्रवासी आता स्टेशन मास्टरच्या केबिनच्या बाहेर इथं आले जमलेले आहेत. तब्बल 1.5 तासाहून अधिक काळ झाली लखनौ LTT एक्सप्रेस ही थांबवून ठेवण्यात आली आहे. मात्र त्याचं कारण देखील स्टेशन मॅनेजरने सांगितलं नाही. आता पुढच्या बातमीकडे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांसह प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. बघा, महाकुंभमेळ्यातून एक महत्त्वाची बातमी आहे. शिंदेचे मंत्री आता महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार आहेत. आमदार प्रयागराजमध्ये दाखल झालेले आहेत. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्रिवेणी संगमावर ते पवित्र स्नान करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात प्रयागराजला ते जाऊन आले होते. त्यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी दौरा आखलाय. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे सर्व आमदार आहेत आणि खासदार देखील आहेत. त्रिवेणी संगमावर
गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर आता शिवसेनेचे आमदार आणि खासदार देखील स्नान करणार आहेत. आपण दृश्य बघतो, हे सगळे प्रयागराजमध्ये शिवसेनेचे नेते दाखल झालेले आहेत. पुढच्या बातमीकडे. बातमी शेअर मार्केटमधून. भारतीय शेअर बाजारामधील घसरण सुरूच आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजार उघडताच कोसळला. सेन्सेक्स 800 अंकांनी कोसळलाय, तर निफ्टीतही 200 अंकांची घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लादण्याच्या दिलेल्या धमकीचा परिणाम पुन्हा एकदा शेअर बाजारावर दिसून आलाय. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसईच्या 30 पैकी 29 लार्ज कॅप शेअरची सुरुवात घसरगुंडीने झाली. सर्वात मोठी घसरण ही झोमॅटोच्या शेअर्समध्ये दिसून आली. झोमॅटोसोबतच HCL, HDFC बँक, TCS, इन्फोसिस, त्यानंतर सुझलॉन आणि RVNL सारख्या कंपन्यांचे शेअर्स घसरले. अर्थजगतातून पुढचा रिपोर्ट आहे. शेअर मार्केटची घसरण थांबायला काही तयार नाही, मात्र याचा थेट फटका आता SIP करणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांना बसलाय. नेमकी काय आहे त्याची कारणं? SIPत गुंतवणूक करावी का करू नये, यावरचा हा विशेष रिपोर्ट. SIP मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनो सावधान. शेअर मार्केट पडलं, SIP ही गडगडलं. मिड आणि स्मॉल कॅप गुंतवणूकदारांना सर्वाधिक फटका. शेअर बाजारात गुंतवणूक धोक्याची मानली जाते, कारण त्यातली अनिश्चितता, आणि त्यामुळेच SIP आणि म्युच्युअल फंड हे तुलनेनं सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानले जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजाराची सातत्यानं घसरण सुरू आहे, आणि याचा थेट परिणाम आता SIP आणि म्युच्युअल फंडावरही झालाय. त्यामुळे मिड आणि स्मॉल कॅप मधील गुंतवणूक तोट्यात गेली आहे. याचा सर्वाधिक फटका सामान्य गुंतवणूकदारांना बसलाय. त्यामुळेच अर्थतज्ञांनी SIPतल्या गुंतवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिलाय. भारतीय शेअर बाजारात सध्या घसरणीचं सत्र आहे. घसरणीचा परिणाम SIP गुंतवणूकदारांनाही बसलाय. SIP द्वारे चुकीच्या वेळी चुकीच्या प्लॅन मध्ये गुंतवणूक तोट्याची ठरतीये. स्मॉल कॅप आणि मिड कॅप मधील गुंतवणूक महागात पडू शकते. लार्ज कॅप मधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण, उत्पादन क्षेत्र आणि देशाच्या विकासाचा घटलेला दर यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराकडे पाठ फिरवली आहे. त्याचाच देशी गुंतवणूकदारांना फटका बसलाय. यामुळे मात्र SIPत गुंतवणूक करावी की नाही, याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूया. SIPच्या स्वरूपाने 100% गुंतवणूक केलीच पाहिजे. मला विचाराल पर्सनली तर मी अजूनही माझी एकही SIP बंद केलेली नाही. जेव्हा बाजार पडत असतो तेव्हा तुम्हाला एक कमी किमतीत एखादा ॲसेट घ्यायची, एखादा इक्विटी कुठलाही स्टॉक घ्यायची किंवा म्युच्युअल फंड घ्यायची, एक लोअर लेवलला तुम्हाला संधी मिळते, ज्याच्यामुळे तुमची ॲव्हरेज कॉस्ट जी असते ती कमी येते. तर जेव्हा बाजार वरती यायला लागेल तेव्हा माझी ॲव्हरेज कॉस्ट कमी असल्यामुळे मला पटापटा परतावा मिळू शकतो. 2024 हे शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि SIP साठी ऑल टाइम हिट ठरलं होतं. मात्र या वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना फटका बसलाय. अखेर हे शेअर मार्केट आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांनो घाबरून जाऊ नका. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचं योग्य मार्गदर्शन घ्या आणि मगच गुंतवणूक करा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.